मला आठवल्या अनेक आठवणी, कारण जय भीम होता माझ्या मनी. हम्म. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी एकनिष्ठ राहू. त्यांची मुवमेंट गावागावापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता होतो. सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहणारा मी होतो. हम्म. आणि मी तसा फार मोठा विचारवंत किंवा मी साहित्यिक नव्हतो. फील्ड वर्कर म्हणून मी जे काम केलेलं आहे त्या कामाला पाठिंबा देऊन त्या ठिकाणी बुद्धिवादी लोक असतील, प्राध्यापक असतील, डॉक्टर असतील, वकील असतील, विद्यार्थी असतील, शेतकरी असतील, शेतमजूर असतील, असे सगळे लोक झोपडपट्टीत राहणारे माझ्या पाठीशी उभे राहिले. आणि ही ताकद जर कदाचित माझ्या पाठीची नसती तर माझ्या नावाला कोणी विचारलं नसतं. ही एक मोठी ताकद माझ्या पाठीशी होती. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार माझ्या पाठीशी होता. आणि म्हणून मला शक्यता झालं की सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहणारा मी एक विद्यार्थी तो पॅन्थरच्या मुवमेंटमध्ये येतो काय, तो झोपडपट्टीतल्या लोकांसाठी मुंबईत आवाज उठवतो काय, झोपडपट्टीतल्या लोकांच्या प्रश्नांवर मोर्चे काढल्यावर लाखोचे लोक असे त्यामध्ये सामील होतात काय. आणि मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्याची मागणी आम्हीच केलेली होती. राजा ढाले आणि दलित पॅंथर बरखास्त केल्यानंतर भारतीय दलित पॅंथरची स्थापना औरंगाबादमध्ये झाली, आताच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये. आणि या भारतीय दलित पॅंथरच्या वतीनं मागणी करण्यात आली होती की मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळालं पाहिजे. कारण बाबासाहेबांनी हे मिलिंद कॉलेज आहे, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं मिलिंद कॉलेज आहे, ते त्या ठिकाणी सुरू केलं होतं. आणि मराठवाड्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ असावं ही बाबासाहेबांची सूचना होती. त्यामुळं मराठवाड्यासाठी एक स्पेशल विद्यापीठ असावं ही त्यांची इच्छा होती. त्याप्रमाणे मराठवाडा विद्यापीठ स्थापन झालं होतं. आणि मग आमचा प्रयत्न असा होता की मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्यावं ही आमची आग्रही मागणी यासाठी होती की बाबासाहेबांचं फार मोठं योगदान त्या मराठवाड्यातल्या शिक्षणासाठी होतं. सुरुवातीला ज्यावेळेला त्यांनी कॉलेज सुरू केलं होतं त्यामध्ये 80% विद्यार्थी त्यांना दलित होते, 20% विद्यार्थी फक्त दलित असतील. तर सगळ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे बाबासाहेबांची इच्छा होती. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये जे 11 मेंबर ट्रस्टी आहेत त्याच्यामध्ये 7 मेंबर दलित आणि 4 मेंबर नॉन दलित अशा पद्धतीने 11 मेंबर असतात. म्हणजे आहेत आपलं घटना आहे त्याच्यामध्ये. सुरुवातीपासूनच बाबासाहेब आंबेडकरांनी दलित आणि सवर्ण याला जोडण्याची प्रक्रिया सातत्यानं अनेक माध्यमातून सुरू केली होती. आणि पी सोसायटीच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी हा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं मला असं वाटतं की मराठवाड्यात लोकांचं म्हणणं असं होतं की आमचंच नाव का बदलत आहे. तर आम्ही त्यांना नंतर सांगितलं तुमचं नाव बदलत नाही, उलट तुमच्या नावाला मराठवाड्याला एक मजबूत अशा पद्धतीची ताकद उभी करायची आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जर त्या विद्यापीठाला दिलं त्यावेळेला खूप विरोध होता रामदासजी, त्यावेळेला खूप विरोध होता. तर मला त्यावेळेस जरा 1-2 उदाहरणं सांगा की किती टोकाचा विरोध होता. जाळपोळ झाली, मराठवाडा पेटला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये रामदास आठवले जिथे काम करत होते, फील्डवर काम करत होते, लोकांमध्ये जात होते, तर त्यावेळेच्या काही अशा एकदम खूप ती आठवण कधी विसरू शकत नाही अशा काही घटना तुम्हाला खूप विरोध झाला. हा, तर ते मी विलास हेच सांगेन की मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्यावं ही मागणी भारतीय दलित पॅंथरच्या वतीनं करण्यात आली. आणि महाराष्ट्रभर या संबंधामध्ये आम्ही असे मोर्चे काढले. त्या काळामध्ये एक नामांतर विरोधी कृती समिती या ठिकाणी स्थापन झाली. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की आमचंच नाव का बदलत आहे. मग आमचं नाव का बदलत आहे तर त्यावेळेला मला वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वसंतदादा पाटील काँग्रेसचे मुख्यमंत्री होते, शरद पवार साहेब सुद्धा त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये होते, ते गृह राज्यमंत्री काय होते. तर त्यावेळेला शरद पवार साहेबांनी असं केलं की शरद पवार साहेब काय बरेच आमदार घेऊन बाहेर आले. आणि त्यामुळे वसंतदादा पाटील यांचं मुख्यमंत्रीपद गेलं. आणि पवार साहेबांनी पूर्व स्थापन केलेली होती, पुरोगामी लोकशाही आघाडी स्थापन केली होती, दल स्थापन केलं होतं. आणि त्यामध्ये सीपीआय, सीपीएम, भारतीय जनता पार्टी आणि शेतकरी कामगार पक्ष सगळे डावे पक्ष जे होते या डाव्या पक्षांना घेऊन पवार साहेबांनी पुलं स्थापन केली होती. आणि पवार साहेब मुख्यमंत्री झाल्याबरोबर त्यांचं जुनं विधान भवन आहे, आता त्या ठिकाणी डीजीपीचं ऑफिस आहे आपल्या या तरीकल बाजूला. तर त्या ठिकाणी ते विधान भवन होतं त्यावेळेला. आणि त्या ठिकाणी हा जो प्रस्ताव आहे हा प्रस्ताव मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्याचा जो
ठराव आहे, बिल आहे, हे पवार साहेबांनी ताबडतोब विधानसभेत आणलं, विधान परिषदेमध्ये आणलं आणि ते एक मताने संमत झालं. आणि तू जो मला प्रश्न विचारलेला आहे की ते ठराव पास झाल्याबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये त्या नांदेडमध्ये मोठ्या दंगली झाल्या. जनार्दन मेवाडे आणि पोचराम कांबळे हा मातंग समाजाचा, जनार्दन मेवाडे आपला बौद्ध समाजाचा, या दोघांची त्या ठिकाणी हत्या करण्यात आली. अनेक गावामध्ये जाळपोळ करण्यात आली. बीड जिल्हा असेल, जालना जिल्हा असेल, औरंगाबाद जिल्हा असेल, मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीचे हल्ले झाले आणि त्यामध्ये आपल्या समाजाचं मोठं नुकसान झालं. त्यामुळं नंतर हा प्रश्न हा अनेक वर्ष असा आपल्यामध्ये राहिला. पण आमची मागणी आम्ही सोडली नाही. आमचं सातत्यानं म्हणणं असं होतं की मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांना मिळालंच पाहिजे. त्यानंतर मंडळ आयोगा शिफारशी मान्य झाल्याच पाहिजे. त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. बेरोजगारांना रोजगार मिळालाच पाहिजे. झोपडपट्टीच्या लोकांना पक्क घर मिळालंच पाहिजे. दलितांवर चांगले थांबलेच पाहिजेत. अशा अनेक प्रश्नांवरती आम्ही मोर्चे काढत होतो. आणि मग शेवटी पुन्हा एकदा शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्या मंत्रिमंडळामध्ये मला समाज कल्याण खात्याची जबाबदारी मिळाली. 1990चा जो काळ आहे तो मला आठवतोय की त्यावेळेला आमचे सगळे गट एकत्र आले. रिपब्लिकन पक्षाचे सगळे गट एकत्र आले. प्रकाश आंबेडकर, गवई साहेब, जोगेंद्र कवाडे, खोब्रागडे गट, आमचा कांतरचा गट, आम्ही सगळे एकत्र आलो. आणि त्या एकत्रीकरणामध्ये आमचं नुकसान हे झालं की मला भारतीय दलित मात्र करावी लागली. पण समाजाच्या ऐक्यासाठी मात्र मी तो निर्णय घेतला. कार्यकर्ते ढसा रडले होते त्यावेळेला. पण ठीक आहे, तर आता ऐक्य झालं. पण ते ऐक्य जे होतं ते ऐक्य त्यावेळेला फुटलं. पाठिंबा कोणाला द्यायचा या मुद्द्यावर विलास त्यावेळेला ऐक्य फुटलं. आणि मग त्या ठिकाणी बहुमताचा निर्णय काँग्रेसच्या पाठिंब्यात होता म्हणून मी त्यांच्यासोबत राहिलो. जर प्रकाश आंबेडकर, गवई साहेब, कवाडे सर, खोब्रागडे गट आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे जर काँग्रेस पक्षाबरोबर शरद पवारांसोबत चर्चा केली असती की आम्ही सगळे तुमच्यासोबत द्यायला तयार आहोत, पण आमची अटीच आहे की आम्हाला 25%, 30% सत्ता मिळाली पाहिजे किंवा आमच्या या मागण्या आहेत, या सगळ्या मागण्या जर तुम्हाला मान्य असतील तर आम्ही तुमच्यासोबत द्यायला तयार आहे. हे जर आम्ही त्यांच्यासमोर मांडलं असतं तर त्यावेळेला काँग्रेसनी शरद पवारांनी सगळ्या मागण्या मान्य केल्या असत्या. कारण त्यावेळी परिस्थिती अशी होती की शिवसेना ही मोठ्या प्रमाणात वाढत होती. बहुजन समाजाने मराठा समाजाचे तरुण जे आहे ते हसेनेमध्ये चालले होते आणि शिवसेना आणि भाजप एकत्र आल्यामुळं त्यांची ताकद वाढलेली होती.